सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हेची आता, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। तुमच्या सगळ्यांच्या आत असणाऱ्या आत्मारामाला माझा नमस्कार, तुमच्या सगळ्यांच्या गुरूंना माझा नमस्कार, आणि तुमच्यासारखे महान आत्मे निर्माण करणाऱ्या तुमच्या आई वडिलांना माझा नमस्कार। आपण समर्थ बघतो आहोत। आपली बुद्धीची असणारी देवता श्री गणेश, समर्थांनी ग्रंथाच्या सुरुवातीलाच गणेशाचं वंदन केलंय, मनाच्या श्लोकाच्या सुरुवातीला देखील गणेशाचं वंदन केलेलं आहे। समर्थ म्हणतात, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ अनंत या राघवाच्या। आता या ठिकाणी गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, सगळे गुण गणेशात आहे, पण मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, ही लाईन जरा समजून घ्यायला हवी। या पृथ्वीवर किंवा या ब्रह्मांडात काहीच नव्हतं, तेव्हा एक धुक्यासारखी परिस्थिती होती। पृथ्वी नव्हती, तारे नव्हते, काही काही जेव्हा नव्हतं, ती स्थिती म्हणजे निर्गुणाची होती। आणि मुळारंभ आरंभ म्हणजे निर्गुणाच्या स्थितीच्या देखील आधी तो गणेश होता। म्हणजे सगळ्यात पहिलं बीज ज्यांनी निर्माण केली तो गणेश आहे। असं म्हणतात की शंकराच्या डमरूच्या आवाजातून प्रणवाची निर्मिती झाली, ते नाद ब्रह्म। कोणी म्हणतात दोन ग्रह एकमेकांना टकरावले आणि आवाज झाला, कोणी म्हणतात गणपतीच्या पायातले जे चाळ आहेत त्यांच्या आवाजाने निर्मिती झाली। अनेक थेरीज आहेत, अनेक गोष्टी अनेक जण मांडतात, पण त्या निर्गुणाला समजून घेणं किंवा त्या निर्गुणापर्यंत पोहोचणं ही खूप मोठी गोष्ट आहे। आपण जरी मानलं की निर्गुण होता आणि निर्गुणातून सगुणाची निर्मिती झाली, मग ही सगुणाची निर्मिती जेव्हा झाली ती कशी झाली? निर्गुणाला सगुण व्हायची इच्छा झाली, या पृथ्वीवर यायची इच्छा झाली, आणि त्यांना रूप दिलं ते आपल्या संतांनी। सगळ्या संतांनी या गणेशाचं वंदन केलेलं आहे। गणेशाचं त्याला सगुणात आणलेलं आहे, सगुण रूपात आणण्याचं काम आपल्या संतांनी केलं। तसं पाहिलं तर हा गणेश जो आहे हा प्रणव रूप आहे।
ओंकार रूप आहे, ओंकार स्वरूपा. ओंकार रूप असलेला हा गणेश आपल्या संतांनी सगुणात आणला. मग ह्याचे विशेषण त्यांनी केलेल्या कामानुसार त्याला मिळत गेले. तू सुख करता, तू दुःख हरता, आणि करविता मोरया. हा गणेश कसा आहे, तर तो सुख करता आहे, सगळ्यांना सुख देणार आहे. आपण जर गणेश पुराण जर वाचलं तर आपल्या एक लक्षात येईल की गणेशाने कधीच कोणाला मदतीची अपेक्षा केलेली नाहीये. देव ब्रह्मा विष्णू महेशापासून सगळेजण त्याच्या जवळ आले आणि त्याला त्याची मदत मागितली, पण गणेशाने कधीच कोणाची मदत केली नाही. तो दुःख हरण करणार आहे. मानवाचं दुःख हरण करतो, प्राण्यांचं दुःख हरण करतो, तसंच तो देवांचं पण दुःख हरण करतो. देवांचं दुःख हरण म्हणजे ज्या ज्या वेळेला गणेशाची आवश्यकता पडली त्या त्या वेळा देवांसाठी गणेश धावून गेलेला आहे. ओंकार तू, तू अधिनायक, चिंतामणी तू सिद्धिविनायक. अनेक नावांनी ज्या ज्या संताला त्याचं त्याचं वर्णन करावंसं वाटलं त्यांनी त्याला एक एक नाव दिलेलं आहे. ओंकार स्वरूप तर तो आहेच, अधिनायक पण आहे, गणपती पण आहे. गणपती म्हणजे गण म्हणजे समुदाय. या समुदायाला मार्गदर्शन करणारा किंवा या समुदायाला घेऊन चालणारा तो गणपती आहे, गणांचा पती आहे. आणि गण कोणाला म्हणतात, तर महादेवाचे जे भूत खेत असतात त्यांना गण म्हणतात. महादेवाचे गण या सगळ्यांना देखील जो घेऊन चालतो. भूत म्हणजे ज्याला आत्मा आहे. आपण पण सर्वाभूती परमेश्वर म्हणतो. भूत या शब्दाची व्याख्या जर करायची झाली आपण खूपच छोटी करतो. ज्याला बॉडी नाही त्या जीवाला आपण भूत म्हणतो, पण तसं नाहीये. सगळ्यामध्ये जे तत्व आहे ते भूत आहे. सर्वाच्या आत असलेलं तत्व. मंगलमूर्ती तू भवसागर, सर्व साक्षी तू अष्टविनायक. मंगलमूर्ती आहे म्हणूनच त्याची प्रथम पूजा केली जाते. आता ही प्रथम पूजा कोणी सुरुवात केली, तर ती पार्वतीने सुरुवात केली. आपल्याला ती गोष्ट गणेशाच्या जन्माची माहिती आहे की पार्वतीने काय केलं, एक मातीचा मुलगा तयार केला, त्याला दाराशी उभा केला आणि ती आत आंघोळीला निघून गेली. मातीचा उभा केलेला गणपती म्हणजे आपलं मूलाधार चक्र आहे, पृथ्वी तत्वाचं दार आहे. आपल्या गुदद्वाराजवळ असणार हे चक्र म्हणजे पार्वतीने दाराजवळ उभा केलेला गणपती आहे. आणि मूलाधाराची देवता देखील गणपती आहे. पुढची गोष्ट अशी सांगितली जाते की शंकर आलेत, त्यांना आत जायचं होतं, त्यांना गणपतीनी नाही म्हटलं. त्यांना राग आला आणि त्यांनी त्याचं मस्तक छाटलं. राग येणं हे अहंकाराचं लक्षण आहे. मस्तक अहंकार आहे. शंकरांनी काय केलं तर अहंकार नष्ट केला. ज्या वेळा अहंकार नष्ट होतो त्यावेळा मूलाधारापासून कुंडलिनी वरती वरती जायला लागते, ब्रह्मरंध्राकडे धाव घ्यायला लागते. अहंकार नष्ट करण्याचं काम इथे शंकराने केलंय. पार्वती ही शक्ती स्वरूप आहे म्हणजे कुंडलिनी आहे आणि शिव हा पुरुष आहे.
पुरुष कुठे राहतो तर ब्रह्मरंध्रात राहतो किंवा आज्ञाचक्रात त्याचं मिलन होतं या कुंडलिनीशी. मस्तक छाटल्याबरोबर पार्वती माता स्नान करता करता बाहेर येते. बघा, सगळं आपल्या संतांनी गोड भाषेत आपल्याला सांगून ठेवलं. पार्वती माता बाहेर येते आणि रडते आणि आपल्या मुलाला जिवंत करण्याची प्रार्थना करते. ज्या पार्वती मातेनी निर्माण करून मूल उभं केलं आहे तिच्यामध्ये शक्ती नव्हती का आपल्या बाळाला पुन्हा जिवंत करण्याची? होती. पण तिने विनंती त्या ब्रह्माकडे केलेली आहे, त्या शक्तीकडे केलेली आहे की जिच्यापर्यंत पोचायचं आहे. पहिल्यांदा सर्जरी करण्याचं काम महादेवानी केलं. केवढी मोठी सर्जरी. आता काय करतात, एक अवयव दुसऱ्याचा घेतात आणि आपल्या शरीरात लावतात. इथे महादेवानी एका हत्तीचं तोंड कापून आणून त्या बाळाच्या डोक्यावर लावला. हा हत्ती कसा असतो तर बुद्धिमान असतो. प्राण्यात जर सगळ्यात बुद्धी कोणाला असेल तर ती हत्तीला आहे. आणि असं हे स्वरूप निर्माण झालं. आणि ह्याची रचना मूलाधारावर केल्या गेली, दारावर केल्या गेली. आतला जो प्रवास आहे तो नागमोडी आहे. एका चक्रातून दुसऱ्या चक्रात, दुसऱ्या चक्रातून तिसऱ्या चक्रात जेव्हा जातो तेव्हा कुंडलिनी माता वळसे घेत जाते. सापाचं रूप दाखवलेलं आहे. कुंडलिनींना सर्पिणी पण म्हणतात. आणि इथे गणपती आपल्या कमरेवर सापाचा कंबरपट्टा बांधतो. सापाचा कंबरपट्टा तो आपल्या नाभी चक्रावर बांधतो. म्हणजेच नाभीतून वरती जाणं पुन्हा एक अडथळा आहे, त्याचं प्रतीक आहे ते. आणि तिथून तुम्ही वरती निघालात की सुसाट धावतात. कारण खालचे 3 चक्र, 2 तमोगुणाचे आणि मणिपूर चक्र हे रजोगुणाचं आहे. वासना, आपले सगळे विकार खालच्या 2 चक्रात येतात. चांगलं राहणं, चांगलं खाणं, आराम करणं हे 3ऱ्या चक्रातलं लक्षण आहे. आणि ते जेव्हा आपण पार करतो तेव्हा वरवर वरवर जसं येत जातो तसं फास्ट प्रगती होत जाते. हे गणपतीचं स्वरूप आहे. या गणपतीच्या स्वरूपाला सगुण स्वरूपात आणण्याचं कार्य आपल्या ऋषीमुनींनी केलं. याचं वर्णन एका गीतात जे आपण खूपदा ऐकलेलं आहे, गणराज रंगी नाचतो. पायी घागऱ्या करीती ऋणझुण नाद स्वर्गी पोचतो. पायी छोट्या छोट्या घागऱ्या बांधलेल्या आहेत. विशाल असं स्वरूप आहे आणि पायात छोट्या छोट्या घागऱ्या आहेत. बघा, नाद आहे, घागऱ्यांचा नाद आहे. नादातूनच या गणपतीची उत्पत्ती झालेली आहे. प्रणव स्वरूप नाद ब्रह्म आहे. गणपतीला नाद ब्रह्म देखील म्हटलेलं आहे. कटी पीतांबर कसूर भरजरी बाल गजानन नर्तन करी. त्यांनी पीतांबर नेसलेलं आहे आणि ते पीतांबर भरजरी आहे. हा मंगलदायक असल्यामुळे त्यांनी जी वेशभूषा केलेली आहे ती डोळ्याला प्रसन्नता देणारी आहे, आनंद देणारी आहे. पिवळा रंग कुठला आहे तर तो आपल्या मणिपुराचा आहे. म्हणून त्यांनी पितांबर धारण केलंय. तंदिल तनु तरी चपळ साजरी लावण्य शोभतो. गणराज रंगी नाचतो. त्याचं शरीर कसं आहे, थोडस जरा स्थूल आहे.
स्थूल असलं तरी त्याच्यात चपळता आहे. बघा, नारद तुंबर करीती गायन, करी शारदा वीणावाद. त्याचं नृत्य इतकं मनमोहक आहे की नारदांना स्वतः गावसं वाटलं. बाकीचे लोक त्याला ताल द्यायला लागले, त्याच्याबरोबर नाचायला लागले, त्याच्या भजनात रंगून गेले. जेव्हा मंगल प्रसंग असतो त्यावेळा आपण पण त्याच्यात न्हावून निघतो. एखाद्या घरी जर लग्नाची वरात येते बघा, ते वाजतं, त्याचे ढोल किंवा बँड वाजतो, तेव्हा आपलं शरीर पण नाचतं. किंवा एखाद्या व्याख्यानात राम जन्म होतोय, त्यावेळा जे गाणं सुरू होतं त्यावेळा सगळ्या बायका फुगडी घालतात, नाचतात, आनंद व्यक्त करतात. आपण थांबूच शकत नाही, आपण खुर्चीवर बसून राहू शकत नाही. आपल्यालाही आपले हातपाय हलवायची इच्छा होते. आणि हात मंगलदायक आहे, सुख करता आहे, दुःखाचं हरण करणारा असा हा देव आपल्याला पण आनंद देतो. ब्रह्मा धरितो ताल रंगुनी, मृदंग धीमी वाजतो. ह्याच्या नादात तो मृदुंग देखील आपले लय विसरून जातो आणि याच्या नादात तो रंगू. म्हणजे सजीव तर नाचतातच नाचतात, पण निर्जीवाला देखील आनंद होतो. तो पण आपल्या जोरात वाजणं सोडून हळूहळू वाजायला सुरुवात करतो. असं हे याच सगुण रूपातलं वर्णन केलं. आता याचे गुण, ते गाणं आहे ना, प्रथम तुला वंदितो गजानना, त्याच्यात काय म्हटलेलं आहे? विघ्न विनाशक गुणीजन पालक. आपण पहिले पाहिलंच आहे, हा विघ्नाचा विनाश करणार आहे, संकटाचा दूर करणार आहे, पण गुणीजनांना प्रोत्साहन देणार आहे. दुरित तिमिर हारका, हा जेव्हा येतो तेव्हा अंधकार दूर येतो. निर्गुणातला गणपती कसा आहे? आपल्या शरीरात जी ज्ञान देणारी क्षमता आहे ना, ती गणपती आहे. समर्थ काय म्हणतात? पहिलाच राईक, ओ नमोजी गणनायका, सर्व सिद्धी फलदायका, अज्ञान भ्रांती छेदका, बोध रूपा. अज्ञान भ्रांती छेदका, निर्गुण स्वरूपाचं वर्णन. आपण जी जाणतो, आपण विचार करतो आणि आपल्याला समजून घेण्याची जी क्षमता आहे ना, ती आपल्या शरीरातला गणपती आहे. एखादी गोष्ट समजली नाही तर ती आपल्याला करताच येत नाही. जेव्हा समजतं की ही गोष्ट अशी करायची, तेव्हा ती सोपी जाते आणि करायला आपण प्रवृत्त होतो. जोपर्यंत आपल्या डोक्यात ती शिरत नाही तेव्हापर्यंत आपण करू शकत नाही. हे शिरणं किंवा हे समजणं आणि ती करायला प्रवृत्त होण्याचं काम हा आपला गणेश निर्गुण रूपात करतो. आपण सगुणाचं रूप तर पाहिलंच, पण निर्गुण हा गणपती आपल्या बुद्धीत वसतो. म्हणून तो बुद्धिदायक आहे, बुद्धीला चालना देणार आहे, अज्ञानाचा नाश करणार आहे. अज्ञान म्हणजे काय? जिथे बुद्धी नाही ते, जिथे अंधार आहेत ते. मग आपल्या मनातला अंधार काय आहे? मी हे शरीर आहे, मी अजूनही माझ्या शरीराला शरीर मानते. जर कोणी विचारलं अनघा कोण आहे? मी आहे. मी अनघा आहे का? मला मिळालेलं नाव अनघा आहे, माझ्या आईने ठेवलेलं नाव, माझ्या वडिलांनी किंवा माझ्या आजीने मला ठेवलेलं नाव आहे ते.
या देहामध्ये जो असणारा आत्मा जो आहे तो मी आहे. पण मी काय समजते की हा देह म्हणजेच मी आहे. मग आपलं सगळ्यात मोठं अज्ञान काय आहे? तर मी देह आहे हे अज्ञान आहे. छोट्या छोट्या अज्ञान तर हा गणनायक दूर करतोच, पण आपलं खरं अज्ञान दूर करण्याचं सामर्थ्य ह्याच गजाननाजवळ आहे, याच विनायकाजवळ आहे, या सिद्धी दात्याजवळ आहे. हा आणखीन काय दूर करतो? तर चूक काय बरोबर काय हा भ्रम दूर करतो. आपल्या मनात भ्रम सतत सुरू असतो. हे करू की ते करू, हे बरोबर होईल की ते बरोबर होईल. मी एखादी गोष्ट वागताना मी किती विचार करते, एखादी गोष्ट घेताना मी किती विचार करते. हा माझ्या मनामध्ये असलेलं द्वंद्व याला दूर करण्याचं कार्य हा गजानन करत. हा गजानन कसा आहे? हा महाभारताचा लेखक आहे. याचं गुण जर पाहायला गेलो तर व्यासांनी त्याला पहिलीच अट घातली होती, मी सांगीन तसं तुला लिहावं लागेल, मी पुन्हा नाही सांगणार. तू जर थांबला त्याच ठिकाणी थांबावं लागेल, पुन्हा नाही सांगणार. लेखणी तुला खाली ठेवता नाही येणार. जोपर्यंत मी सांगत राहील तोपर्यंत तुला लिहावं लागेल. जसा सांगणारा तितक्याच ताकदीचा आपला गजानन आहे. तो पण लिहायला बसला आणि व्यासांनी महाभारत सांगायला सुरुवात केली. गजाननाने कुठेही खोडतोड न करता, कुठेही रिपीट पुन्हा सांगा असं न म्हणता लिहायला सुरुवात केली. आणि त्याच फ्लो मध्ये त्याचं लिखाण सुरू आहे. सोपी गोष्ट नाहीये. आपल्याला एक कागद लिहायला सांगितलं तर आपण म्हणतो काय, आपण विसरून जातो. पुढचं थांब जरा हळू सांग, मला लिहू दे आधीच. हा आपला आहे. म्हणजे तो किती अलर्ट असावा, सांगताना लिहिणं म्हणजे किती अलर्टनेस असावा गजाननामध्ये, सावध असावा. ही गजाननाची क्वालिटी आहे, हा गुण आहे गजाननाचा. हे तर आहेच, पण 14 विद्या आणि 64 कला ह्या त्याच्यामध्ये आहे. तो गायन करू शकतो, नृत्य करू शकतो, ज्या ज्या कला आहेत त्या सगळ्या त्याच्याजवळ आहेत. त्या सगळ्याची देण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे. आणि नेतृत्व गुण त्याच्यामध्ये असल्यामुळे आपल्या लोकमान्य टिळकांनी आपल्या घरात देवाऱ्यात असणारा गणपती समाजासाठी बाहेर आणला. स्वातंत्र्यापूर्वीचा काळ, सगळा समाज झोपलेला, अज्ञानात होता, पिचून गेला होता. काय करावं काय नाही करावं अशी त्यांची अवस्था होती. त्यावेळा याच गजाननाचं साह्य घेत लोकमान्यांनी याला देवघरातून बाहेर आणला. 10 दिवसाचा उत्सव सुरू केला आणि ह्या उत्सवात लोकांना गोळा करणं सुरू केलं, वेगवेगळे कार्यक्रम घेणं सुरू केलं. आणि एकाच्या घरातून बाहेर आलेला गजानन सगळ्यांच्या घरातून बाहेर यायला लागला. सगळे लोक आपल्या घरातली पूजा करून बाहेरच्या गणेशापर्यंत यायला लागले. स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी नाही मिळालेलं काही. एक एक पायव्याचे दगड जेव्हा पाहतो तेव्हा ही स्वातंत्र्याची इमारत बांधल्या गेलेली. प्रत्येकाचं योगदान महत्वाचं आहे.
याच्यातले 4च लोक आपल्याला माहित आहे, पण न माहित असलेले लोक अनेक आहे, अनेक आहे, की ज्यांनी या स्वातंत्र्यासाठी कार्य केलं. त्या गजाननाच्या सभेत बोलणारे अनेक वक्ते असतील, गाणारे अनेक व्यक्ती असतील, लोकांना स्वातंत्र्य कशासाठी हवाय हे समजावून सांगणारे अनेक व्यक्ती असतील. ते सगळे पायव्याचे दगड आहे आणि त्यांच्या भरोसावर आज हे स्वातंत्र्य आहे. आपल्याला मिळालेली ही सगळ्यात मोठी आपल्या पूर्वजांकडनं भेट आहे. ही त्या गजाननाचीच कृपा आहे. या गजाननाच्या उत्सवामध्ये कुठेच जातीभेद नाही. हा या जातीचा आहे, तो त्या जातीचा आहे, तो त्या जातीचा आहे असं नाहीये. प्रत्येकाची उन्नती आहे. प्रत्येकात काम करायला मिळतंय. कोणी सतरंजा टाकताय तर कोणी भाषण करताय. प्रत्येकाला काम मिळालं. या समाजाला एकत्र आणण्याचं काम या गणेशोत्सवाने केलं. कारण तो गणनायक आहे. आपण सगळे गण आहोत. या गणांना एकत्र आणणं हे त्यांनी केलं. आता जर आपण असं बघितलं की गणपतीच्या हातात अनेक गोष्टी पकडल्या आहेत, हे जर बघायला गेलं तर कसं बघता येईल? त्यांनी एका हातात परशु पकडलेला आहे. आयुध आहे. परशु म्हणजे आयुध. हे ज्ञान योगाचं प्रतीक आहे. आणि याचा संबंध कुठे होतो? मेंदूशी, ह्या वरच्या 2 चक्राशी, आज्ञाचक्र आणि सहस्राधार चक्र. परशु पकडलाय त्याने, म्हणजे तो ज्ञान देणारा, ज्ञान योगात पुढे नेणारा असा गणपती आहे. परशु हे ज्ञान योगाचं प्रतीक आहे. त्याच्या एका हातात कमळ आहे. आपल्याला कमळाकडे पाहिल्यावर कसं वाटतं? प्रसन्न वाटतं. आनंद देणारं कमळ आहे, शांती देणारं कमळ आहे. हे कमळ आपल्याला भक्ती योग दाखवतं. कारण आनंद देणं हे भक्ती योगाचं काम आहे. त्याच्या हातात अंकुश आहे. अंकुश म्हणजे सत्ता गाजवणं. हे राजयोगाचं प्रतीक आहे. आणि एका हातात मोदक आहे. मोदक काय आहे? मोदक हे नावातच काय? मोद आहे. मोद म्हणजे आनंद. जो आनंद देतो, खाल्ल्यावरही आनंद मिळतो, तोंडाला पाणी सुटतं. हा मोद देणारा हा कर्मयोगाचं प्रतीक आहे. जेव्हा आपण चांगले कर्म करतो त्यामुळे लोकांना आनंद मिळतो. जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो, एखाद्याच्या प्रसंगाला धावून जातो, तर पुढचा काय म्हणतो? तू देवासारखा धावत आला. कर्म करणं, फळाची अपेक्षा न करणं. जेव्हा शुद्ध कर्म करतो, ते शुद्ध कर्म हे मोदक आहे. आता त्याचं शरीर बघूया कसं आहे. तो बारीक बारीक डोळ्यांचा आहे. चिनी छोटे छोटे डोळे आहेत त्याचे. हे काय दाखवतं? की तुम्ही कुठलीही गोष्ट करताना ती पाहून तपासून करा. आपण काय करतो? एखादी गोष्ट आपल्याला जर बघायची असेल तर आपण बारीक डोळे करतो, हातात वस्तू घेतो आणि निरखून पाहतो. मग गणपतीराया काय सांगतात आपल्याला? की एखादी गोष्ट जर करायची असेल, विचारपूर्वक करा, निरखून पारखून करा. त्याचं उदर हे मोठं आहे. पोट मोठं आहे गणपतीचं. अनेक
भक्तांची दुःख तो सहज पोटात टाकतो, म्हणून ते मोठं 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 होत चाललं. आपल्याला काय करायचंय? आपल्याला काय सांगतो ते? यांनी काहीतरी सांगितलं, त्यांनी काहीतरी सांगितलं, त्यांनी काहीतरी सांगितलं, ते आपल्याला सगळं आपल्या जवळ ठेवायचं आहे. एक तर आपल्याला ते घ्यायचंच नाहीये. याचा चुगला, त्याच्या चुगला, त्याच्या चुगला आपल्याला घ्यायचाच नाहीये. पण चांगल्या गोष्टी देखील आपल्याला त्या वाटत फिरायच्या नाहीये. आपण काय करतो, एक ऍक्सिडेंट होतो, आपण तो पाहून घरी येतो. आपण घरी आल्या आल्या ती गोष्ट आपल्या नवऱ्याला, आपल्या मुलांना, आपल्या मुलीला आपण ती सांगत असतो. तुला माहितीये का, आता मी ऍक्सिडेंट पाहून आला. अगं रे, एका कारनी एका बाईक स्वाराला मारलं, इतकं रक्त गेलं, आपण पाहिलेलंच नसतं ते रक्त. आपण ती घडलेली घटना जेव्हा 4 जणांना प्रसादासारखी वाटतो ना, तर त्याचे व्हायब्रेशन आपल्यावरच जास्त होतात आणि त्याचा त्रास आपल्याला होतो. कारण ते दुःख होतं. एखाद्याचं दुःख आपण वाटतोय 4 ठिकाणी. जेव्हा तुम्ही बॉल भिंतीवर मारतात, तितक्याच वेगाने तो तुमच्याकडे परत येतात. त्यामुळे अशा गोष्टी जेव्हा घडतात, त्या आपल्याला कंठात ठेवता आल्या पाहिजे. कंठाच्या बाहेर पण नाही आणि आतमध्ये पण नाही. विसरून जायला पाहिजे. त्याचा उल्लेख करायलाच नको. त्याच्यासाठी उदर हे मोठं आहे. त्याचं डोकं हे हत्तीच आहे. मगाशीच सांगितलं, हत्ती हा बुद्धिमान प्राणी आहे, बुद्धीची देवता आहे. तो एकदंत आहे आणि एक तुटलेला दात त्यांनी आपल्या हातात पकडलेला आहे. दात हातात पकडणं म्हणजे स्वतःवर अंकुश ठेवणं. आणि हे जर जमलं ना आपल्याला, स्वतःवर अंकुश ठेवणं, तर आपण 80% अध्यात्माचा रस्ता पार करून गेलो. आपल्याला दुसरं अध्यात्म करायचीच गरज नाहीये. पण आपल्या मनावर, आपल्या वासनांवर, आपल्या शरीरावर बिलकुलच बंधन नाहीये. आपल्या मनावर नाहीये. गणपती बाप्पा आपल्या हातामध्ये एक दंत घेऊन आपल्याला सांगतो की तू माझ्यासारखा स्वतःच्या मनावर कंट्रोल कर, अंकुश ठेव. आपण जर काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही हे जर विचार करून बोलायला लागलो, पहिले विचार केला आणि मग बोललो, तर आपले 50% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. समोरचा जर आपल्याला शिव्या देतो आहे, आपण थांबलो, विचार केला, हा कुत्र्यासारखा भुंकतो आहे, भुंकू द्यावं की आपणही भुंकावं, तर आपल्याला वाटतं नाही, आपण कुत्रा थोडीच आहोत. त्याचा मध्ये कुठला प्राणी आला आहे माहित नाही. आपण शांत राहावं, आपण माणसासारखं राहावं, आपण सत्वगुणात प्रवेश करावा. काही वेळासाठी अंकुश ठेवला आपण आपल्यावर, तर त्या परिस्थितीतून आपण सहज बाहेर पडतो. पण आपण अनेक जन्माचे संस्कार असे घेऊन आलेले आहोत की त्यांनी कार्य म्हटलं तर आपण अरे तर म्हणतोच म्हणतो, त्यांनी आवाज वाढवला तर आपण दुपटीने वाढवतो. या ठिकाणी आपल्याला अंकुश ठेवता आला पाहिजे. वेळ झालेला आहे. खूप गणपती बद्दल सांगायचंय, इथेच थांबूया. पण मी त्याच्या आधी माझे आवडते तुकडोजी बाबा, इतक्यात त्यांना घेतलंच नव्हतं, त्यांनी गणेशाबद्दल काय लिहून ठेवलं ते सांगते. ओंकार सबका बीज है, ओंकार सबका रूप है, ओंकार सब ही कार्य है, ओंकार ही अणुरोणु रूप है, ओंकार ही ब्रह्मांड है,
ओंकार ही यह पिंड है, ओंकार बिन कोई नहीं, ओंकार ही प्रचंड है. म्हणजे ही पृथ्वी, हे अणु रेणू पासून सगळं 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 जे आहे त्या निराकारामध्ये आहे. आणि निराकार कोण आहे? ओंकार रूप आहे. पुढे लिहितात, आनंद घन आनंद बन, जो विघ्न नाशक है सदा, सब विश्व का कल्याण करता, दुख हरता सर्वदा. उसका स्मरण करते ही हम, वह बुद्धि को सन्मार्ग दे, दे प्रेरणा कर स्फूर्ति, हमको सज्जनों का वर्ग दे. तुकडोजी महाराजांच्या या श्लोकाने आपण थांबूया आणि ध्यानाकडे वळूया. एकच मिनिट बोलते, माझा फक्त व्हिडिओ लागत नाहीये. अप्रतिम सुंदर सेशन होतं आजचं. रोजचं सेशन तुम्ही घेता ते अप्रतिमच घेत आहात, पण आजचं हे अगदी ग्रेट सेशन, अतिशय अभ्यासपूर्ण. मी सगळ्यांना विनंती करते आज की आपण कृपा करून हे सेशन सगळ्यांपर्यंत पोचवा आणि खरी आज जी दिवाळीची सुरुवात आहे ती आपण करूया. खूप खूप धन्यवाद. मीही आपल्यासोबत ध्यानात आहे. नमस्कार. पाणी पिऊन घ्या. रोज रोज ही सूचना दिल्या जात नाही. पाण्याचे ग्लास जवळ ठेवत जा, कारण ध्यानाने प्रचंड ऊर्जा वाढते. ध्यानाच्या आधी पाणी आणि ध्यानाच्या नंतर पाणी जर आपण प्यालो तर आपल्याला फायदा होतो. पाय क्रॉस, बोटात बोट मिसळून मांडीवर ठेवून घ्या. डोळे अलगद बंद. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. येणारा श्वास, जाणारा श्वास. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. पूर्ण लक्ष श्वासावर. साक्षी भावानी श्वासाकडे बघा. कुठे स्पर्श करतो याला खूप महत्व आहे. श्वास आतमध्ये येताना नाकपुडीच्या दाराशी स्पर्श करतो की नाकपुडीच्या आत करतो की सरळ आत जातो, हे साक्षी भावानी बघा. आपली अध्यात्माची प्रगती या श्वासावर देखील सांगितली जाते. नेमका कुठे श्वास करतो येतो, कुठे स्पर्श करतो याच देखील गणित मांडलं गेलंय आपल्या शास्त्रज्ञांनी, आपल्या ऋषीमुनींनी. आपण कुठल्या पायरीवर उभा आहोत हे ते सांगतात. बारीक बारीक गोष्टीतून आपल्याला शिकवतात. दोन्ही पाय शिथिली सोडून द्या.
दोन्ही हात शिथिल सोडा. संपूर्ण धड आपला शिथिल मानेपर्यंत. मानेपर्यंत संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. शांत आहे. शांत आहे. आपला चेहरा, मागचं डोकं, संपूर्ण स्पायनल कॉर्ड, वरचं डोकं शिथिल. आपल्याला आज्ञा चक्रावर यायचंय. तृतीय नेत्र, अजना चक्र, थर्ड आय. अनेक नावांनी या चक्राला संबोधल्या जातात. 2 पाकळ्याचं असणारं हे कमळ या भिवईच्या 2 भिवईंच्या मधोमध मागे पिट्युटरी आणि पिनियल ग्लँड. चक्रावर या. इथे आपले शिव बसलेले आहेत. कैलास आहे हा. आणि इथे आपल्याला पोचायचं आहे. पूर्ण लक्ष 2 भिवयांच्या मध्ये केंद्रित करा. आता शिव पार्वतीला भेटायला खाली उतरतात आहे. चला हळूहळू हृदय चक्रात, हृदयावर या. हृदयावरनं मणिपूरवर, खाली मणिपूरवरनं स्वाधिष्ठानवर आणि स्वाधिष्ठानवर आणखीन खाली उतरायचंय. मूलाधारावर, मूलाधारावर आपला गणपती आहे. 4 पाकळ्यांचं कमळ, पृथ्वी तत्व, लाल रंग. आणि या चक्राच्या बिलकुल बाजूला 2 बोट सोडून 3.5 वेटोळे घेतलेली महामाया झोपलेली आहे. आतमध्ये आहे. गणपती राया दारावर आहे. मूलाधारात आहे. झोपलेल्या आईला जाग करणं. इथेच आपले सगळे विकार आहेत. लोभ, मोह, मद, मत्सर, भीती, अहंकार. हे औषधापुरते जरी आवश्यक असले तरी अध्यात्माच्या रास्त्यात हे आपल्याला मागे खेचणारे आहेत.
प्रमाणाच्या बाहेर जर वाढले तर आपल्याला रोगाच्या रूपात, अडचणींच्या रूपात ते समोर ठाकतात. 4 पाकळ्यांच्या कमळामध्ये तुम्ही मधोमध आहात. सगळीकडे लाल रंग पसरलेला आहे. गणपतीचं स्थान, गणपती बघा. कसा आहे गणपती? ज्ञानेश्वर माऊली म्हणते, अकार पाऊले उकार उदर, दिसे मनोहर विशालते. मकार तो महामंडला सारिखा, आकार आलेखा मस्तकाचा. अ उ म हे तिन्ही होता एकवट, ओंकार प्रगट दिसू लागे. ओंकार आहे ते. आपण बसलेला गणपती बघूया इथे. देवा तूची गणेशू, सकलमती प्रकाशू. आपल्याला बुद्धीची देवता, आपल्या याच्यातला अंधार नाहीसा करणारा हा गणपती. गणपतीची पूजा लाल रंगाच्या फुलांनी करा, लाल वस्त्र द्या. पूजा तुमचीच तुम्हाला करायची आहे. श्रीराम श्रीराम श्रीराम. ओम 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 ओम
ओम ओम ओम लं 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 ओम 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 ओम
ओम. 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 पूजा आवर्ती घ्यायची आहे. मस्तक गणेशाच्या पावलांवर गुबगुबीत असणारे पावलं हाताने पकडा. आपला आज्ञाचक्र अंगठ्यावर ठेवा. बुद्धिदात्याला काय मागायचं हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. सगळं काही देणारा आहे तो, पण हे आज जन्मापुरतं मागायचं की जन्मोजन्मापुरतं मागायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. संसारातलं मागायचं की अध्यात्मातलं मागायचं हा तुमचा चॉईस. मनापासून नमस्कार करा. तुम्हाला हवं ते मागून घ्या. आणि ध्यानातून बाहेर येण्याची तयारी सुरू करा. मनाला सांगा आता मला बाहेर निघायचंय, पुन्हा या संसारात जायचंय. मनात असलेला ज्ञानाचा दीप लावायचा आहे. आज दिवाळी आहे. आपल्या हृदयात ज्ञानाचा दीप गणेशाने लावलाय. श्वासावर या. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. पाय सोडून द्या, हात सोडून द्या. पायाच्या बोटाची हळूहळू हालचाल, हाताच्या बोटाची हालचाल. दोन्ही हात एकमेकांवर रब करत डोळ्यावर ठेवा. डोळ्याची उघडझाप. आणि छान हसून डोळे उघडायचे. मस्त स्माइल पाहिजे चेहऱ्यावर. एक गणेशाला भेटून आलेले लोक असे कसे असणार ना, सुंदर स्माइलचं.
पुढचा दिवस सुंदर जातो. सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमची आध्यात्मिक प्रगती खूप हो. पुढच्या जन्म घेण्याची जरूरच नाही पडो. या जन्मात सगळं काही तुम्हाला मिळो अशी त्या गणेशाजवळ प्रार्थना. आणि तुमच्या पाळधुईनी मलाही ते सुख मिळावं ही पण त्याच्याजवळ प्रार्थना. आज एक नवलग दिसलं. शोभाताई कुठे आहात? अजून ध्यानातच आहात? अरे मस्त, खूप सुंदर शोभाताई, खूप सुंदर, खूप सुंदर. मला खूप आनंद झाला आज. एक एक वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात. एक एक लोक असे समोर जाताना बघताना खूप आनंद होतो. शोभाताई आणि दुसऱ्या मीनाताई मस्त, दोघी पण खूपच छान. वंदन ताई, खूप खूप धन्यवाद. खूपच मस्त, खूपच मस्त. आज मला तुमच्याकडे पाहून खूप आनंद झाला. चला, हा जयश्री ताई, काय बोलायचंय बोला. नाही नाही, सगळ्यांना कामात- दिवाळीच्या शुभेच्छा आणि तुम्हाला कोटी 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 प्रणाम. गुरूंना प्रणाम पुढे करा. पडतील. तुमच्याकडे बघितलं की साधू संत येते घरात, होची दिवाळी दसरा. तुमच्या भावना पोचल्या. आपण आपल्या गुरुला वंदन करा. मी एक पोस्टमन आहे. माझा गुरु जे बोलवून घेतो ते बोलते. तेच महत्वाचं आहे ना, नाही हो. तेच महत्वाचं आहे. वृक्षालीत त्या बोलायचं. हा बोला. नमस्कार, आत्मवंदना ताई. दादा आत्मवंदन. नमस्कार. दादांना पण नमस्कार. खूप छान मेडिटेशन, खूप छान ध्यान घेतात. डोळ्यातून पाणी गळगळ गळत असतं. बोलूच शकत नाही, असं इतकं छान. सद्गुरूंचं तर काल खूपच छान झालं, खूप आवडलं. गुरुस्तवन सुंदर, शब्दच नाही येत, खूप छान वाटतं. नमस्कार तुम्हाला. ऋताताई, तुम्हाला पण नमस्कार. प्रतिभाताई बोला. प्रतिभाताईंना बोलायचं. नमस्कार अनघाताई. खूप सुंदर ध्यान आणि ज्ञान दोन्ही आज खूप छान. आणि नरक चतुर्दशीच्या नकारात्मकतेसाठी आपण दिवे लावतो. ज्ञानदीप लावायसाठी तुम्ही आम्हाला, गणेशाने तुम्हाला कारण केले आमच्या हृदयामधला ज्ञानदीप लावण्यासाठी. खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर आज सगळ्या गोष्टी. आणि ही जी गाणी आम्ही एवढी वर्ष ऐकतो आहोत, पण त्याचा म्हणजे बिटवीन द लाईन्स किंवा त्याच्या मागचा सगळा जो गुढार्थ आहे, तुम्ही इतक्या सुंदर प्रकारे सांगितलात. खूप खूप धन्यवाद ताई. आज आता आम्ही ती जास्त समजून गाऊ किंवा ती समजून जास्त आनंद वाटणार आहे ते ऐकताना आता. खूप खूप धन्यवाद ताई. कोटी कोटी वेळच नाही पुरला हो, वेळच नाही पुरला. राधिका ताई बोला. आत्मवंदन अनघाताई. आत्मवंदन. खूप छान ध्यान झालं, खूप छान ज्ञान पण खूप छान आहे. आणि माझं ना असं सगुण रूपात आलं होतं माझ्या मध्ये, मला दिसत होता. आणि म्हणजे त्याचे डोळ्यात मला दिसत होत. तू लाडकी आहे ना त्याची, तो तुला दर्शन प्रत्येक वेळेस देतो. आणि खूप स्पंदन पण होते. खूपच ब्रह्मज्ञानावर पण खूप जाणवत होत आज. खूपच खूप छान ध्यान झालं ताई. खूप खरंच थँक्यू. धन्यवाद ताई. आत्मवंदन तुम्हाला. आत्मवंदन. दादा बोला.
सर्वप्रथम सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज तुम्ही जेव्हा सांगत होतात, व्यक्त होत होतात, तेव्हा त्यावेळेस अचानकच ध्यान लागलं आणि तेव्हा शंकर महाराजांना, आता दिवाळीचा सण असल्यामुळे आपण जसं लहान मुलांना किंवा त्यांना उटणं लावून आंघोळ घालतो, तसं शंकर महाराजांना उटणं वगैरे लावून त्यांना पूर्ण तयार केलं, त्यांची पूजा केली त्या ध्यानामध्ये. अ, त्यांना फेटा वगैरे, उपरणं वगैरे घालून त्यांना तयार केलं, चहा दिला आणि सिगरेट पण दिली. त्याच्यानंतर आपलं जेव्हा ध्यान लागलं, जेव्हा ध्यान चालू झालं, तेव्हा त्यावेळेस तुमचा जो पहिला ओंकार होता मूलाधारातला, तेव्हा अ, कमळामध्ये, लाल कमळाच्या ह्याच्यामध्ये अ, हत्तीचं डोकं असलेलं गणपती, म्हणजे ग्रे कलर, राखाडी कलरचा डोकं असतं ना गणपतीचं, तसं, आणि खाली धड आपल्या थोडं स्थूल शरीर असलेलं सारखं असं दिसलं. आणि त्यांना पण गणपतींना पण मी तसंच अ, उठण्याने आंघोळ म्हणजे चोळून वगैरे त्यांना तयार केलं आणि त्यांची पूजा केली असं दिसलं. आणि तयार करत असताना एक गोष्ट अशी विशेष दिसली मला, की त्यांनी शंकर महाराज जसे बसतात व्ही शेपमध्ये, तसे गणपती पण बसले. आणि त्याच्यानंतर त्यांनी एक पाय खाली करून अ, एक पाय वरती असा मांडी घातलेला, असं त्या याच्यामध्ये बसले गणपती. आणि अ, त्यांना पण त्याच पद्धतीने तयार केलं, ज्या पद्धतीने महाराजांना तयार केलं. आणि खूप जास्त डीप म्हणजे मेडिटेशन होतं आजचं. आणि तुमचे जे दुसरा ओंकार होता, तो माझ्या मणिपूरमध्ये मला नेलं त्या दुसऱ्या ओंकाराने. आणि तिथे पण वाइब्स, व्हायब्रेशन्स असे जाणवत होत्या. असं आजचं ध्यान होतं. आणि तुम्ही काल जे मनाच्या श्लोकांमधला एक भाग दिला होता, त्याच्यात तुम्ही चाल लावायला सांगितली, त्याची चाल लावून पाठवली तुम्हाला. तुम्हाला कोणती चाल आवडते एकदा चेक करा. नाही, आपण तो श्लोक घेणार आहोत. जी चाल तुम्हाला छान वाटेल ती चाल आपण उद्या घेऊया. त्या श्लोकावर माझा खूप आवडता श्लोक आहे तो, आणि आपल्या इथल्या लोकांना खूप आवश्यक आहे ती गोष्ट. सध्या काही आपल्या मैत्रिणी डिस्टर्ब आहेत, त्याच्यासाठी ते सेशन घ्यायचंय. धन्यवाद. चला, सगळ्यांना कामाय मला आज्ञा द्या. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.